बाबासाहेब म्हणजे एक वाघ आहेत आणि वाघांची कन्या म्हणजे नंदाताई आहे। ताई एक सुशिक्षित सुसंस्कृत आमदार होणार, त्या आमदार होणार आहेत ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे। नंदाताईंची उमेदवारी म्हणजे आता महाराष्ट्रातल्या राजकारणाची उमेदवारी आहे। महाराष्ट्रात आज जे परिवर्तन घडवायचं आहे त्याचं प्रतिनिधित्व नंदाताई करतायत। कोल्हापूरमध्ये चंदगड म्हटल्यानंतर पूर्ण हवाच असते आमची, आणि निवडणूक म्हटली ना तर मग आमच्याकडे धुमाकूळ असतोय। महाविकास आघाडीचं सरकार हे आमच्या महाराष्ट्रात होणारच आहे, याच्याबद्दल कोणाला काही शंकाच नाही। ताई डॉक्टर असल्यामुळे आरोग्य खात्याच्या मंत्री ह्या ताईंनाच मिळणार। बाबांचे जे गुण आहेत ते बाबांचे गुण ताईंच्या मध्ये पूर्ण सगळे उतरलेले आहेत। बाबा प्रत्यक्ष स्वतः तिथं नदीवर येऊन बघितले आणि म्हणाले हे साखव किती फूट, 6.25 फूट होणार। तर उद्याच्या उद्या मी मुंबईला जाणार आणि जेवढे लाख लागतील जादा, 50 लाख 60 लाख लागू देत जादाचे, ते मी मंजूर करून आणतो। त्यानंतर तुम्ही काम चालू करा। ताई 100% निवडून येणार आहे। नंदाताई बहुमताने विजय होणार आहे। नंदाताईला सोडून आम्ही कुठे बाजूला आजपर्यंत गेले नाही। 100% ताई विजय होणार। ताई आमदार होणार हे नक्की आहे। चंदगड तालुक्यामध्ये ताईचाच विजय आहे। MIDC मधील तो विनाशकारी प्रकल्प घालवण्यासाठी ताईंनी अहोरात्र ताई झटलेल्या आहेत। ताई प्रसंगी जेलमध्ये गेल्या। डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही। मग टेन्शन घेऊ नका। सूर्या हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत। कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम। पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर। संपर्क 9822 63 54 69। नमस्कार, मी ओंकार पोद्दार, KK न्यूजच्या विधानसभेचे ढोल आणि मुद्द्याचं बोल या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं सहस्वागत करतो। सध्या आपण आहोत माणगाव या गावी। या ठिकाणी शरदचंद्रजी पवार यांची सभा होणार असून नंदाताई बाबुळकरांच्या प्रचारानिमित्त ही सभा होणार आहे। आणि येथे आलेल्या लोकांना विचारत की नेमकं त्यांना नंदाताईबद्दल काय वाटतं आणि या चंदगड तालुक्यात विकास कोणत्या पद्धतीने व्हावा। आजोबा आलेल्या सभेला, आजोबा नाव काय तुमचं? संभाजी विठोबा पाटील। मर्दा नंदाताई सभेला आलाय तुम्ही, नंदाताईबद्दल काय वाटतंय तुम्हाला? म्हणजे हाय चांगलं वाटतंय, म्हणजे काम करील असं वाटतंय। म्हणजे आपलं ग्रामीण भागातल्या आपल्या खेडेगावातल्या लोकांकडनं, जरा तळागाळातल्या लोकांकडनं म्हणजे जाऊन त्यांनी काहीतरी म्हणजे त्याची दक्षता घेतील असे निश्चित आम्हाला खात्री आहे। काय नाव तुमचं? विष्णू कारवेकर। काय वाटतंय काका नंदाताईंबद्दल काय एकंदरीत? नंदाताईंची उमेदवारी म्हणजे आता महाराष्ट्रातल्या राजकारणाची उमेदवारी आहे। महाराष्ट्रात आज जे परिवर्तन घडवायचं आहे त्याचं प्रतिनिधित्व नंदाताई करतायत। त्यामुळे महाराष्ट्रात बदल घडवणे आणि हे भाजप युतीचं सरकार आहे हे घालवण्यासाठी म्हणून नंदाताईंना देणं हे फार गरजेचं आहे। बरं, आजोबा काय नाव तुमचं? कृष्णा ज्योती चौगले। कुठनं आलाय? तुर्केवाडी। काय वाटते हो नंदाताईंबद्दल एकंदरीत? आम्हाला नंदाताई बद्दल वाटतं की आम्हाला बाबा कुपेकरने फारच चांगला विकास केलेला आहे। कोवारचा बंधारा बांधलेला आहे, तुर्केवाडीचा हातगुळ तुडे रस्ता केलेला आहे, आपलं उजली धरण याचं कुठे धरण ते पाटोगाडी धरण आणि गावातली बरीचसे रस्ते नंदाताईंनी आणि बाबा कुपेकरांनी शरद पवारांमुळे काय ह्या चोर लोकांनी सगळा तालुक्याची वाट लावलेली आहे। आणि जे आपले काय कुठलं हे होतं ते पाठ्यपाड्यास कसली MIDC नव्हे, ही नंदाबाई बाबुळगावमध्ये तालुक्यातले गेलेले आहे। मुख्यमंत्री होता देवेंद्र फडणवीस, त्याला जमलं नाही, ते नंदाबाईने केवून दाखवलं। नक्कीच दादा, काय नाव तुमचं? मारुती लक्ष्मण बसरगे। काय वाटतंय की एकंदरीत नंदाताईंबद्दल काय वाटतं? नंदाताई शांत स्वभावाच्या, वैचारिक पात्रतेच्या आणि अति हुशार अशा म्हणजे कर्तृत्वान बाई आहे। काय ते तिनं तिच्या वडिलांनी काय केले, जिथं 10-20 वर्ष अजूनही झालं नसतं ते तुमचं तुर्केवाडी टू पाटणे फाटा, तर त्यांनी काय केले तिथून पासून रोड असा आणि ते पूल होणार नव्हतं। बायका अशा वर हे करून त्या बर्गे घातले ह्याला की अशा बायका वर करून जात होत्या। पाठीमागनं पुरुष येत होते, लाज वाटत होती। बाबा प्रत्यक्ष स्वतः तिथं नदीवर येऊन त्यांनी बघितले काय
बघितले आणि शेवटी सांगितले साकव मंजूर झालं होतं. साकव किती 8.25 फुटाचं. मग बघितले आणि शेड वगैरे तयार झालं होतं साकव हे तयार करण्यासाठी. कॉन्ट्रॅक्टर इंजिनियर आले होते. तर तशा अवस्थेमध्ये सांगतो तुम्हाला, बाबा कुपेकरांना आम्ही एक खुर्ची नेली होती. नदीवर आले ते बघितले आणि म्हणाले हे साकव किती फूट, 8.25 फूट होणार. ह्या एरियामध्ये ऊसाचं प्रमाण एवढं आहे काय, आणि साकवून काय एक छकडा गाडी जाणार आणि माणसं जाणार, ह्याच्या पलीकडे काही जाऊ शकत नाही. तेव्हा म्हणाले कॉन्ट्रॅक्टरला आणि इंजिनियरला बोलवलं, केव्हा चालू करणार हे. तर शेड तयार झालं होतं. तर उद्यापासून आम्ही चालू करणार असं कॉन्ट्रॅक्टरने इंजिनियरने सांगितलं. अजिबात करायचं नाही म्हणाले. 20 लाखाचं साकव. त्यात मी म्हणाले 5 लाख मी घालतो. आणि म्हणाले उद्या सकाळी, कारण ते विधानसभेचे अध्यक्ष होते मुंबईला काय, तर उद्याच्या उद्या मी मुंबईला जाणार आणि जेवढे लाख लागतील जादा, 50 लाख 60 लाख लागू देत जादाचे, ते मी मंजूर करून आणतो. त्यानंतर तुम्ही काम चालू करा. आणि आयुष्यात कधीही झालं नव्हतं. 2 किलोमीटरसाठी 6 किलोमीटर आमच्या बायका पोरांना सगळ्यांना आमच्या शेतापर्यंत जायला एवढं अंतर जावं लागत होतं जंगमाटीवरनं. असं. काय नाव तुमचं? दशरथ मारुती पाटील. कुठं आलाय? सरवळी आलो. काय वाटतंय हो नंदाबद्दल? काय नंदा त्याला सोडून आम्ही कुठे बाजूला आजपर्यंत गेले नाही. आणि बाबा कुपेकर यांना तर आम्ही बरेच दिवस झाले आम्ही त्यांची पाठिंबा, त्यांच्या पाठिंबा आहेच. कधी आम्ही त्याला काही बदल केलेला नाही. आणि आता आमची त्यांचा विजय आम्ही करणार आहोत. त्याला काय नाव तुमचं? हो, नागेश शिवाजी वगैरे. काय हो नंदामध्ये एकंदरीत वातावरण काय? नंदाताईच्या बाबतीत बघितलं तर आता सध्या चंदगड तालुक्यामध्ये चांगल्यापैकी वातावरण आहे आणि ताई 100% निवडून येणार आहे. बैराम मानिक. कुठून आलाय? मी बीडून आलोय. बरं, काय मला सांगा की तुमच्या चंदगड ह्या तालुक्यामध्ये काय वाटते वातावरण एकंदरीत नंदाचं? वातावरण इथलं बघून तर सगळं बरोबर वाटते आणि नंदाताई बहुमताने विजय होणार आहेत. हो, 100%. साहेब, नाव काय आपलं? माझं नाव रवींद्र विठ्ठलराव पाटील. कोणत्या गावून आलाय? माझं गाव जंगमटी. बरं, कुठल्या शब्दामध्ये ताकद द्याल तुम्ही नंदाताईंना? नंदाताईंना अशी ताकद देईन की ती रणरागिणी आहेत. त्या रणरागिणी आहेत, सर्वसामान्यांसाठी झटणाऱ्या आहेत. 2009 मध्ये ज्यावेळेला बाबांचं निधन झालं, 2009 मध्ये ज्यावेळेला बाबांचं निधन झालं आणि त्याच्यानंतर ताई चंदगडमध्ये आल्या आणि त्याच्यानंतर EVA सारखा विनाशकाली प्रकल्प ज्यावेळेला हलकणी MIDC मध्ये आला, तर तो MIDC मधील तो विनाशकाली प्रकल्प घालवण्यासाठी ताईंनी अहोरात्र ताई झटलेल्या आहेत. ताई प्रसंगी जेलमध्ये गेल्या. मी सुद्धा त्यावेळेला 68 जेलमध्ये होतो EVA घालवण्यासाठी. त्याचबरोबर ताईंनी सुद्धा तीन दिवस EVA जेलमध्ये काढलेले आहेत. त्याचबरोबर त्या बाबांचे जे गुण आहेत ते बाबांचे गुण ताईंच्यामध्ये पूर्ण सगळे उतरलेले आहेत. आणि ताई ह्या उमेदवार ज्या मिळालेल्या आहेत हे आमचं नशीब आहे. ताईसारखा वेल एज्युकेटेड डॉक्टर असलेला उमेदवार, ह्या जे 5 उमेदवार आहेत जे आज जे सुरुवातीला फ्रंट लाईनला आहेत, त्याच्यामध्ये नंदाताई बाबुळकर हे आमच्या ताईसाहेब ह्या एकमेव आहेत की वेल एज्युकेटेड आहेत. सुदैवानं त्यांना त्या आमदार होणार आहेत. ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. पण हे आमदारकी यांना जर मिळाली तर शरद पवार साहेब 100% आम्हाला गॅरंटी आहे की महाराष्ट्राचं आरोग्य मंत्रीपद हे त्यांना मिळणार आहे. आणि ते मिळवण्यासाठी समस्त चंदगड तालुकावासियांनी नंदाताईंना विधानसभेत पाठवण्याची गरज आहे. आज चंदगड तालुक्यामध्ये बघायला गेलं तर 1600 कोटी रुपयाचा जो विकास आलेला आहे, तो विकास जर बघितला तर तुम्ही चंदगड ते चंदगड वेंगुर्ला रोडवर तुम्ही बघायला गेला तर जवळपास या 6 महिन्यामध्ये वर्षामध्ये 36 बळी गेलेले आहेत. आणि आज MIDC मध्ये ट्रॉमा केअर सेंटरचं उभं राहिलं असतं, जे बाबांनी मंजूर केलेलं जे ट्रॉमा केअर सेंटर आहे ते जर उभा राहिलं असतं हे बळी वाचले असते. ही दुर्दैवी अतिशय दुर्दैवी घटना आहे. आणि बाबांच्या विकास, बाबा दुर्दैवानं लवकर आपल्यातून निघून गेले आणि त्यामुळे चंदगडचा विकास हा खुंटलेला आहे. आज बाकीच्या तालुक्यात बघायला जर गेलं तर सुसाट रस्ते आहेत की पाण्याची बॉटल जरी तुम्ही घेतला का आपल्या गाडीमध्ये तर पाण्याच्या बॉटलचं पाणी सुद्धा हलत नाही. पण इथे जे रस्ते जे केलेले आहेत हे फक्त हे बाकीच्या लोकांचं
किशे भरू काम केलेलं आहे आणि अशा पद्धतीचं झाल्यामुळे चंदगड तालुक्याला व्यवस्थित नेतृत्व न मिळाल्यामुळे नंदाताईंच्या रूपानं एक सक्षम नेतृत्व या ठिकाणी चंदगडवासियांना मिळणार आहे. हे चंदगडवासियांचे भाग्य आहे की नंदाताईसारखा हुशार, अभ्यासू, त्याच्यानंतर बाबांचं एक वारसा लाभलेलं नेतृत्व आपल्याला मिळालं आहे. माझे समस्त चंदगडवासियांना विनंती आहे की ही संधी सोडू नका आणि विधानसभेत तुम्हाला जर प्रश्नांचा भडीमार करायचा असेल, विधानसभेत जर चांगल्या प्रकारे चंदगड तालुक्यातील प्रश्न मांडायचे असतील तर नंदाताईंना विधानसभेत पाठवल्याशिवाय पर्याय नाही. चंदगड तालुका हा प्रति महाबळेश्वर म्हटलं जात आहे, पण त्या पद्धतीनं चंदगडचा विकास केला जात नाही. चंदगड तालुक्यामध्ये MIDC सुद्धा आता ओस पडलेली आहे. चंदगड तालुक्यामध्ये MIDC मध्ये मोठमोठे प्रोजेक्ट आणण्याची गरज आहे. दुर्दैवानं हे प्रोजेक्ट आलेले नाहीत. काय नाव तुमचं? संदीप तुकाराम पाटील, मुक्काम ढोलकरवाडी, तालुका चंदगड. काय वाटतंय नंदाताईंबद्दल? नंदाताई 100% आमदार होणार, कारण याची कारणं भरपूर आहेत. कारण ह्या चंदगड तालुक्यामध्ये आम्ही बरेच दिवस बघत आलो, ह्याचं फक्त गटातटातच राहणं आहे. गोरगरिबांना फक्त तुमच्या मुलांना नोकरी लावतो अशा या दबावाखाली त्याने हे केलंय. आज जर बघितलं तर प्रत्येक गावामध्ये एक 2-3 घरातले वडील त्याचे नोकरीला, त्याचा भाऊ नोकरीला, त्याचं मुलं नोकरीला, आणि असं 1-2 कुटुंबाशी गणगंज करणे आणि त्यांच्या हाताखाली गरिबांना दाबून धरण्याचा प्रयत्न आजपर्यंत या चंदगड तालुक्यामध्ये चालू आहे आणि त्याच्यावरच त्यांचं राजकारण आहे. म्हणून ते आज सुद्धा उमेदवार म्हणतात बघा आमचा घट्टा मतदान आहे. घट्टा मतदान याचाच अर्थ काय? आमचे त्यांचे बांधिलके आहेत, काही संस्था त्यांचे नोकरवर्ग आहेत, त्यांना इलेक्शनच्या वेळेला कामाला लावायचं, त्यांना अहोरात्र कष्ट करून घ्यायचे आणि त्यांच्या जीवावर म्हणतात की आमचा घट्टा आहे आणि असे यांची फसवणूक चालू आहे. पण ताईंच्याकडे हे विकास काम करण्याचे एक यंत्रणा आहे. त्यांना देवानं दैवी शक्ती दिली की समाजामध्ये त्यांना विकास काम करणे, लोकांची सेवा करणे, ह्या पद्धतीनंच ताई आज याच्यामध्ये उतरलेत. बाबासाहेबांचं कार्य होतं ते पण असंच होतं. त्यांचा एवढा मोठा मतदारसंघ असून गडिंग्लज बघितला, चंदगड बघितला, एवढा मोठा मतदारसंघ, पण त्यांच्याकडे कुठलीही संस्था नाही, कुठलं पण असं संस्था नाही, कुठले संघ नाहीत, तरी सुद्धा गोरगरीब जनता त्यांच्या मागे आहे. कारण त्यांना माहीत आहे की हा गरिबांचा कैवारी आहे, त्याच्यामुळे जनता त्यांच्या मागे ठाम आहे. आणि ताई सुद्धा यावेळेला आमदार होणार. ताई एक सुशिक्षित, सुसंस्कृत आमदार होणार, कारण त्या एक MD डॉक्टर आहेत आणि 100% त्या आमदार होणार. आणि महाविकास आघाडीचं सरकार हे आमच्या महाराष्ट्रात होणारच आहे, याच्याबद्दल कोणाला काही शंकाच नाही. आणि आरोग्य खातं असल्यामुळे ताई डॉक्टर असल्यामुळे आरोग्य खात्याच्या मंत्री ह्या ताईंनाच मिळणार. आणि शरद पवार साहेब महिलांचे 50% आरक्षण देण्यात शरद पवारांचा सिंहाचा वाटा आहे आणि महिलांना कुठेतरी एक न्याय द्यायचं हे शरद पवार साहेबांची मुळापासूनच भूमिका असल्यामुळे ताई आरोग्य खात्याच्या मंत्री होणार, याच्यामध्ये कुठलीही शंका नाही. आणि गोरगरीब लोक आम्ही त्यांच्याबरोबर ठामपणे आहोत. त्याच्यामुळे कुठल्याही आमिषाला न बळी पडणारे हे लोक गरीब जनता आहे. आणि काही सांगितलं, काही वाटू देत, कितीही आमिष जाऊ देत, काही दबाव येऊन देत, पण जनता ही ताईंच्या मागच आहे. त्याच्यामुळे ताई या आमदार होणारच. त्यामुळे हपवानं कुणीही विश्वास ठेवू नये. ताई या 101% आमदार होणार. ही काळ्या दगडावरची पांढरी रेस आहे. काय नामचं? माझं नाव मनोहर आमच्या गुरा हेरे. काय वाटतंय? काय नाही, ताईंचं कार्य चांगलं आहे. त्यावेळेस 2009ला आम्ही सुद्धा हेऱ्यातून एक मंडळ आमचं आहे, त्या मंडळातून 2009ला बाबासाहेबांना आम्ही आमदार केलं. त्यावेळेस आमच्या मंडळाला साहेबांनी अभिनंदन केलं. आणि काही ना काही नाही, बाबा कुपेकरांची जी ताकद आहे. आज आमचे लोक चंदगडवरून गडिंग्लजला RTO कॅम्पला जात होते पासिंग करण्यासाठी. ते बाबांनी चंदगडमध्ये कॅम्प आणून आमच्या चंदगड तालुक्यातील लोकांची सुविधा चांगली केलेली असल्यामुळे. काय नाव तुमचं? शाहू पाटील. काय वाटतंय नंदाताईंबद्दल? चांगलं वाटतंय की काय येणार निवडून 100%? 100%. बरं, काय तालुक्यात विकास वगैरे काय असं करतील? म्हणजे आता केल्यानेच की भरपूर केले आहेत आणि आता बी निवडून आल्यानंतर भरपूर करणार. ताईंबद्दल काय वाटतंय? ताईंचं काम 5-6 वर्षा मागे चांगलं होतं त्यांचं काम. त्यांनी चांगलं कार्य केलेलं आहे आणि आता ताई आमदार होणार हे नक्की आहे. बरं, काय वाटतंय काका? नाव आहे तुमचं? तर माझा गणपती. कुठून आलाय? कोरणी. काय वाटतंय ताईंबद्दल? ताईंचं काम चांगलंच आहे आणि ह्यावेळेस निवडून 100% येणारच. ताईंचं काम एकदम चोख आहे. कारण त्यांनी पहिल्यापासून इथं कार्य चांगलं केले आणि आता ती तरी 100% निवडून येणार. 100% काळ्या दगडाची ताई निवडून येणार. आलाय? आम्ही तुडे सरळून. काय वाटतंय ताईंबद्दल? ताईंबद्दल असं की 100% ताई विजयी होणार आणि ताईंना चांगल्या प्रकारे प्रतिसाद आहे लोकांचा. आणि बाबासाहेब कुपेकरांनी जे कार्य केलेलं आहे ते कधी ना चंदगड तालुका विसरणार नाही. अशा पद्धतीत बाबासाहेबांनी काम केलेलं आहे आणि त्याचा परिचित म्हणून
100% ताईंना मतदान चंदगड तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीने होणार आणि भरघोस मतांनी ताई निवडून येणार, यात काही तिळवर मात्र शंका नाही. नाव काय तुमचं? लक्ष्मण पुन्हा पाटील. बरं काय वाटतंय ताईंबद्दल काय? ताईबद्दल आम्ही ताईबद्दल मतदान करणार आम्ही. भरघोस मताने निवडून येणार. मस्त आहे. काय कामं वगैरे काय केलेत? काय काय झालेच की कामं आमच्याकडे? बऱ्यापैकी कामं झालेत आमची. काय नाव? उत्तम पाटील. काय वाटतंय की ताईंबद्दल एकंदरीत? ताई म्हणजे कसं आहे, म्हणजे एक्झिटिव्ह असं म्हणजे हुशार आहेत त्या कुठल्या बी, आणि आई बरोबर त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांच्या घराण्यात म्हणजे कुप्पेकरापासून चांगले कामं केले त्यांनी, धरणं वगैरे म्हणजे सगळे त्याने केलेले. काय नाव तुमचं? अनिल नाईक माझं नाव. कुठून आलाय? चंदगड गवसे. बरं काय वाटतंय नंदाताईबद्दल एकंदरीत? नंदाताईबद्दल आहे युवा नेतृत्व आहे आणि युवा पिढीसाठी चांगलं आहे आणि आज त्यासाठी त्यांच्या प्रचारातर्फे आम्ही युवा पिढी आलोय. काय वाटतं नंदाताईबद्दल? निवडणुकीबद्दल म्हणजे काय माहितीये का, आता ही निवडणूक आहे ना ती एकदम कटाताटीची आहे पूर्ण निवडणूक. कारण आमचं चंदगड म्हटल्यानंतर पूर्ण एकदम कोल्हापूरमध्ये चंदगड म्हटल्यानंतर पूर्ण हवाच असते आमची, आणि निवडणूक म्हटली ना तर मग आमच्याकडे धुमाकूळ असतोय. आणि मेन म्हणजे ह्या निवडणुकीत कसं आहे ना, नंदाताईंचं सगळीकडे आता गडिंगलाच त्यांच्या ताब्यात आहे, अडकूर म्हणजे आजार त्यांच्या ताब्यात आहे, पण चंदगडमध्ये त्यांना जरासं म्हणजे इकडे तिकडे व्हायला लागते. कारण राजेश पाटील आहेत तिकडं, आपले शिवाजी पाटील आहेत, त्यांच्याशी जरा टक्कर द्यावी लागते तिथे. एवढंच काय तर इथं आपण सभा का ठेवले माणगावमध्ये की आपल्याला इथं वर्चस्व दाखवायचं आहे. जे राजेश पाटलांचा जो गड आहे तिथं वर्चस्व दाखवायचं, आणि त्याच्यासाठी ही सभा ठेवली. आणि शरद पवार आज येणार आहे तिथं, म्हणून आज आम्ही सगळे म्हणजे जेवढ्या म्हणजे तालुक्यातले जेवढं काय होत होईल तेवढं शरद पवारांचे सगळे फॅन आहेत आणि त्यांच्यासाठी इकडे आपण आलेलो आहे. समजलं का? काय नाव तुमचं? मी संध्या संदीप डोकरे. कुठं आलाय? मांडेदुर्ग. बरं काय वाटतं ताईंबद्दल काय वाटतं तुम्हाला? आम्हाला असं वाटतं की महिलांनी कुठंतरी महिलांचा विचार करून महिलांसाठी पुढे आलं पाहिजे, याच्यासाठी आम्ही बरं तुम्हाला काय वाटतं ताईंबद्दल एकंदरीत, म्हणजे या तालुक्याचा विकास करतील काय? करतील असं वाटतं. एक महिला म्हणून काय वाटतं तुम्हाला त्यांच्याबद्दल? त्यांच्याबद्दल आम्हाला आदर वाटतो. महिला म्हणून त्या खूप चांगल्या आहेत, कर्तृत्वान आहेत, म्हणून आम्ही त्यांच्या सभेला आलावत आणि आमच्यासाठी काहीतरी करतील चांगलं. दादा एक बोर्ड घेऊन आहे. दादा काय नाव तुमचं? कुठून आलाय? माझं मोतेश भारतीशकर. आम्ही सीमा भागातून आलेलो आहोत. बरं. आम्हाला ज्या कर्नाटकाने आमच्यावर अन्याय करून आम्ही सतत महाराष्ट्रात जाण्याची विनंती या महाराष्ट्र राज्याला करतो, पण आमचे एकमेव नेते शरदरावजी पवार साहेब आमच्या पाठीशी खंबीर असल्या कारणाने आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे थांबण्याचा निश्चय केला आहे. आणि यावेळेला महाविकास आघाडीच्या माध्यमातून हे शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांची संघटना, त्याचप्रमाणे शरद पवार साहेबांची, त्याचबरोबर काँग्रेस पक्षाची, हे तुल्यबल नेते आणि मातबल नेते यांनी काम केलेलं आहे. आज 70 वर्ष आम्हाला भारत स्वातंत्र्य होऊन 1947 पासून आम्ही सीमा लढत आहे. त्यासाठी हे तुलेवर आता ही फुटीव करून आमच्या घरात 2 भांडण लावून बाजूला करण्याचं कारस्थान या भाजप सरकारने केलेलं आहे. त्याच उद्देशाने आमच्या कर्नाटका बेळगावमध्ये भाजपने जेव्हा सत्ता इथं नरेंद्रने तिथं देवेंद्र असं पहिला कसं सांगू शकतोय, तसं बेळगावमध्ये महानगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता येणार हे घोषित करतात. कारण यांना मशीन सेटिंग किंवा यांच्या काहीतरी याच्यात गोम्य असल्या कारणाने यांनी अगोदर सांगतात. तरी ह्या महाराष्ट्र जनतेने आम्हाला महाराष्ट्र वाचवावा आणि महाराष्ट्रासाठी जनतेने विचाराचा सारासार विचार करून हा आमच्या महाविकास आघाडीला जिथं मशाल, जिथं तुतारी आणि जिथं हात असेल त्यालाच मतदान करावं ही माझी कळकळीची विनंती करतो. आणि हात जोडून सांगतो महाराष्ट्र जनतेला की तुमच्या नतमस्तक होतो तुमच्या समोर, पण महाविकास आघाडीलाच स्थानिक पक्षाला तुम्ही विजयी करा. कुठनं आलाय? आम्ही नागदेळे गावाहून आलो. काय होईल? काय नंदाताईचं हे स्वर्गीय बाबासाहेब कुप्पेकर यांचं घराणं आहे. कारण का मी अनेक पक्षातून याच्यात भाग घेतलाय. कारण का बाबा जे कार्य करत होते ते जातीवर निष्ठा होती. आम्ही गेल्यानंतर त्यांच्या वाड्यावर ते म्हणायचे पहिलं काम तुम्ही आमच्याकडे द्या, बाकी कशाचे फालतू तुम्ही माझ्याकडे येऊ नका. ह्या निष्ठेने आम्ही एकनिष्ठ त्या बाबाशी आहे आणि त्या बाबाशी एकनिष्ठ अशी नंदाताई शुद्ध आणि प्रामाणिकपणे राबणारी एक तळमळीची जिद्द आम्ही ह्या पाटण्या फाट्यावर 4 दिवस आंदोलनासाठी त्यांच्या पाठीमागे होतो.
आणि त्यांनी स्वतः म्हणून EVS कारखाने काढले, नाही तर आमच्या चंदगड तालुक्याचा संपूर्ण भाग जळून गेला असता आणि सगळं लयास लागलं असतं. ह्यापासूनच आम्ही खरोखर जातीशी तळमळीने ह्या नंदाताईच्या पाठीशी आहे एकनिष्ठ, आणि ही निवडून यावी हीच माझी ह्या ताईच्या चरणी प्रार्थना आहे. तुमचं लक्ष्मण दत्तू पाटील. कुठून आलाय हो? आमचं गाव माडवळे. बरं, आता ताई उभारले आहेत, काय वाटतं सभेला आला एकंदरीत ताईंबद्दल काय वाटतंय? आमच्या चंदगड तालुक्यामध्ये ताईचाच ही आहे, विजय आहे. म्हणजे का असं वाटतं की ताईंचा विजय होईल असं? की दादांना निवडून दिलं, कुठे गावोगावी कुठे ते फिरवत नाहीत, कुठे काय केलं नाही. म्हणजे आमदार विद्यमान आमदार केला, आमदार आमच्या तालुक्यात असू दे म्हणून आम्ही त्याला ताईला राजेदादांना निवडून दिले. त्यांनी आमच्या गावोगावी त्यांनी कुठे फिरले नाहीत. किती कोटीचं काम केलं म्हणून सांगितलं, प्रत्यक्षात ते कामाचा निधी तेवढा आमच्या तालुक्यामध्ये झाला नाही. म्हणून ह्या वेळेला आमच्या नंदा बाबुळकर आमची करायची ते इच्छा आहे. दादा काय नाव? माझं नाव कृष्णा गावडे, राहणार माडोळे या गावातून मी नंदाताईंच्या सभेला आलोय. बरं, काय वाटतं एकंदरीत आता नंदाताई उभारले आहेत, बरेचसे उमेदवार आहेत, एकंदरीत सगळ्या उमेदवारांमध्ये नंदाताई कशा बाजू मारतील असं वाटतं? सगळ्या उमेदवारपैकी म्हणा तर पहिल्यांदा सुरुवातीस बघायचं म्हटलं तर ते महिला आघाडी आहेत आणि त्यांनी महिलांचा विचार करतील जास्तीत जास्त. तसेच आमच्या गोरगरीब शेतकऱ्यांचा पण विचार करतील. त्यांचे बाबासाहेबांची पुण्याई भरपूर आहे आणि बाबासाहेब म्हणजे एक वाघ आहेत आणि वाघांची कन्या म्हणजे नंदाताई आहे. मग बाबासारखे जसे काम करतात तसे नंदाताई पण काम करतील असे आम्हाला चंदगड तालुक्यात जनतेला अभिमान आहे. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.